परत 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 घटना ज्यावेळी मनाविरुद्ध होतात आणि आपल्याला ते असह्य होतं त्यावेळी आपण रागवतो, ओरडतो किंवा वेडेवाकडे वागतो. सो ही नॅचरल प्रोसेस आहे. दुसरा जो भाग आहे तो वरवर करणी वागणं आहे, की जे त्यांना कळतं की मी थोडं असं करायला लागलो की आई बाबा नमतं घेतात. ओके. मी थोडं वाढवलं की ते असं होतं. याला कारण असं आहे की सुरुवातीला ते ॲक्सिडेंटली करतात आणि आई बाबा ऐकतात. मग नंतर ते फर्मली नाही नाही म्हणत असतात, पण याची इंटेन्सिटी वाढली की ते ऐकून टाकतात. ओके. सो तुम्ही इंटेन्सिटीला सरेंडर झालात की इंटेन्सिटी वाढत जाते. रागाची, पब्लिकली वेडवाकडं वागण्याची, म्हणजे तुम्ही त्याला समजून घ्यायचा प्रयत्न ज्यावेळी करायला सुरुवात करता, विचारता की काय होतंय, जवळ घेता आणि तो शांत होतो, त्यावेळी तुम्हाला लक्षात येतं की हे त्याला इमोशनल डिस्टर्बन्सेस आहेत. पण तुम्ही हे सगळं करून सुद्धा तो तसंच करतोय आणि त्याला ती वस्तू हवीच आहे याच्यासाठी करतोय, त्यावेळी तुम्हाला लक्षात येतं की हे मागण्यासाठीचं काम चाललेलं आहे. आपण शांतपणे प्रेमाने त्याला जवळच घ्यायचंय, आपण उलटी रिॲक्शन द्यायची नाहीये आणि कितीही हट्टाची इंटेन्सिटी किंवा हे ओरडणं मारणं झालं तरी फर्म राहायचं. फर्म राहायचं. करेक्ट. असं जर तुम्ही केलं तर ते सगळं मॅनेज होतं.